नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्याही ऊस पिकाचे हुमणी, वाळवी, खोडकी, आळी किंवा रोज शोषक किडींपासून संरक्षण करायचे असेल तर या 3 उपाययोजना करायला मात्र विसरू नका. शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. यामध्ये पहिली उपाययोजना आता आपण पाहणार आहोत, जी ऊस लागवडीपासून 1 महिन्यानंतर करायची आहे. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लिसेंटा 140 ग्रॅम, डेसिस 100 घ्यायचं आहे आपल्याला 250 ml, त्याचबरोबर ह्युमिक 98 घ्यायचं आहे आपल्याला 250 ग्रॅम. शेतकरी बांधवांनो, ही जर ड्रिचिंग आपण आपल्या ऊसाला घेतली तर आपल्या ऊसामध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागणार नाही. हुमणी असेल, वाळवी असेल किंवा रस शोषक कीटक असेल, याचा आपल्या ऊसावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम पाहायला मिळणार नाहीये. हे मात्र लक्षात घ्या. ही ड्रिचिंग तुम्हाला जरा महागात पडेल, परंतु याचा रिझल्ट मात्र तुम्हाला तुमच्या डोळ्यानं पाहता येईल. यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे जेव्हा आपला ऊस आपण बांधणी करत असतो, अशा वेळी आपल्याला ऊसामध्ये फर्टिरा टाकायचा आहे 8 किलो प्रति एकरासाठी, जेणेकरून आपल्या पिकामध्ये कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसणार नाही. आपल्या पिकामध्ये कांडी कीड असेल किंवा हुमणी असेल, आळे असेल, यांचा नायनाट होईल. शेतकरी बांधवांनो, ही दुसरी उपाययोजना आपल्याला करायची आहे जेव्हा आपण ऊस बांधणी करत असतो त्यावेळी. तिसरी आणि शेवटची आपल्याला उपाययोजना करायची आहे जेव्हा आपला ऊस 10 ते 12 कांड्यांवरती गेलेला असेल. अशा वेळी आपल्याला उपाययोजना काय करायची आहे तर प्लेयर प्रो 1 लिटर, त्याचबरोबर त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे ओके 1 लिटर. याची जर आपण पाण्यातून आपण जर हे सोडलं तर जेणेकरून आपल्या ऊसामध्ये कोणत्याही प्रकारची कांडी कीड असेल किंवा मुळी खाणारी आळे असेल, या सर्वांचा नायनाट होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यास मदत होईल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा.